मंडळी, वरणाच्या प्रकारामध्ये आपण आज पुढचा प्रकार बघणार आहोत. हे आहे घट्ट वरण. भाताबरोबरच पोळी आणि भाकरी बरोबर सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता. कधी भाजी करायचा कंटाळा आला असेल तर हा एक प्रकार नक्की करून बघा. चला मग मंडळी, पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आता ह्या वरणासाठी आपल्याला तूर डाळ लागेल. साधारण 1 वाटी तूर डाळ, ही छोटी वाटी आहे. 1 वाटी तूर डाळ घेतली आणि 1 चमचा मेथी दाणे घेतले. इथे मेथी दाणे आपल्याला तूर डाळीबरोबरच शिजवून घ्यायचे, त्यामुळे मेथी दाण्याची चव वरणाला छान लागते. आता मेथी दाणे तूर डाळ स्वच्छ धुवून घेतली. गरजेनुसार पाणी घातलं, त्यात थोडंसं मीठ घातलंय, अर्धा चमचा हळद घातली आहे आणि किंचित तेल घातले. साधारण 1 चमचा तेल इथं आपण घातलेलं आहे. आता कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची. हे बघा, 4 शिट्ट्या झाल्यात आणि बघा डाळ आपली अगदी छान व्यवस्थित शिजलेली आहे. अगदी छान एकसंध घट्ट अशी आपली ही डाळ शिजलेली आहे. आता आपण ह्याचं वरण करूया. ह्याच्यात किंचित पाणी घालून मी हे डाळ घोटून घेणार आहे. हे बघा, इतपत घट्ट ही डाळ ठेवायची. आपल्याला हे घट्ट वरण करायचं आहे, त्यामुळे पाणी कमीच घालायचं आहे. आता वरण करायला घेऊ. त्यासाठी मी 2 चमचे तेल गरम केलं, त्यात मोहरी घातली. मोहरी तडतडल्यावर अर्धा चमचा हिंग आणि किंचित हळद घातली. आता डाळ शिजवताना आपण हळद घातली आहे, त्यामुळे इथं थोडीच वापरली. कढीपत्त्याची ताजी पानं घातलेत आणि जी आपण घोटून ठेवलेली डाळ आहे ती ह्याच्यामध्ये घालत आहोत. सगळी डाळ आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया. आता ह्याच्यात चवीनुसार मीठ घालायचे, थोडंसं गूळ आणि आमसुलाचे 2 ते 3 तुकडे घालायचे. इथं मी गोडा मसाला वापरलाय. गोडा मसाला जरा जास्तच घालायचा. 1 चमचा भरून गोडा मसाला घातलाय आणि चवीनुसार किंवा आवडीनुसार लाल तिखट घातलेलं आहे. आता सुद्धा वरणात जास्त पाणी घालायचं नाहीये. असंच हे घट्ट वरण आपल्याला एक 5 ते 7 मिनिटं व्यवस्थित उकळून घ्यायचंय, म्हणजे सगळ्या चवी छान एकजीव होतात. आता 5 ते 7 मिनिटं हे आपण व्यवस्थित उकळून घेऊया. तसं वरण प्रकार ही सिरीज तुम्हाला आवडत आहे का? आधीचे वरणाचे वेगवेगळे प्रकार जे आम्ही दाखवले ते तुम्हाला आवडलेत का? त्यातली एखादी रेसिपी ट्राय केली आहे का? आम्हाला हे कमेंट करून नक्की सांगा. आता 5 ते 7 मिनिटं झाली. आता ह्याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि हे आपलं घट्ट वरण तयार आहे. जरा गार झालं की ते आपोआप आळून येतं. मग तुम्ही पोळीबरोबर, भाकरीबरोबर हे खाऊ शकता. मग मंडळी, कशी वाटली ही रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. आणि मंडळी, स्वतःची काळजी घ्या. असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कसे करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. सबस्क्राईबचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे अशा नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील. आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.